सर आणि सुमित सर या ठिकाणी ते सुद्धा सज्ज झालेत. संपूर्ण व्यासपीठ म्हणजे मान्यवर या ठिकाणी या ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो क्षण मात्र या ठिकाणी येऊन थोपलाय. चांगला क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी या पंचांनी दिलंय ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात होईल. शो द गुड गेम, क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना देऊया बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी या दोन्ही संघांकडून चांगली कामगिरी आपल्याला मैदानामध्ये पाहावयास मिळेल. स्ट्राईक वरती स्ट्राईक घेऊन खेळतोय या ठिकाणी हेमंत सोकांडे, त्याला साथ देतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती पराग. चांगली संगत आणि चांगली रंगत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूचा मानकरी असेल विकी. राईट एम ओव्हर द विकेट. लेट्स प्ले गेम ऑन. डाऊन द ग्राउंड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. मॅचची इनसाइड आहे. जिथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय. पहिल्या चेंडूवरती DRS चा वापर केला जाईल. फलंदाज पोहोचलाय की नाही याची शहानिशा करण्यासाठी आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. पहिल्या चेंडूवरती घाई झाली. या ठिकाणी धावांना चालना देण्याचा प्रयत्न केला गेला. हेमंतच्या माध्यमातून कॉलिंग झालं परागच्या माध्यमातून. मात्र डेंजर झोन वरती तो या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करत होता आणि इथे मात्र पंचांनी DRS चा वापर केलाय. नक्कीच या ठिकाणी विकेटचं पतन होते पहिल्या चेंडूवरती. बॅट लँड झाली नाही त्याची. इथे विचार करण्यासारखी बाब आहे. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पहिला हादरा बसतोय, पहिला झटका बसतोय, पहिला जबर झटका या ठिकाणी परागच्या माध्यमातून लागतोय राजेबाई शापूर संघाला. गडी बाद. नवीन फलंदाज इंटर झालाय सोपान परागची जागा घेऊन घेण्यासाठी. परागला एकही चेंडू न खेळता या ठिकाणी पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागतोय. ते म्हणतात ना, विमान लँड होण्यापूर्वीच क्रॅश झाला. इथे मात्र अपघात झाला. जबर झटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. शॉर्ट डीप मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बॅटची इनसाइड त्यांनी भापली होती, ओळखली होती. पुन्हा एकदा गोलंदाज झालाय रवाना दुसऱ्या चेंडूसाठी. बॅकफुटला जाऊन पुश करण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न मात्र डॉमिनेट केलंय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. चांगली गोलंदाजी विकीच्या माध्यमातून. दिडकावून दिले, बीट करण्याचा प्रयत्न होता. चांगला इनफिल्ड मध्ये स्टॉप करण्यात आलाय मात्र एक धाव रोखू शकत नाही. चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहावयास मिळते. चांगली गोलंदाजी होते, चांगल्या लाईननेट वरती पिचिंग होते. ऑफ साइड ऑफ स्टंपचा मारा फक्त फलंदाजांना या ठिकाणी 5 क्षेत्ररक्षक पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंपचा मारा केला जातोय. चांगल्या लाईन वरती गोलंदाजी होते. कौतुकास पात्र ठरणारा षटक या ठिकाणी बजावतोय विकी. 4ही चेंडूंचा विचार केला तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी, चांगल्या लाईन वरती चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडत आहेत. चांगली उसळी प्राप्त होते. ऑन फील्डला भेदून काढण्याचा प्रयत्न होता. थोडीशी अपील झाली. लेग बायच्या माध्यमातून एक धाव या ठिकाणी प्राप्त झाली. अद्यापही जर विचार केला तर या ठिकाणी पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवलं. हेमंत सोकांडेचा जर विचार केला तर या ठिकाणी या पहिल्या षटकामध्ये तो मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहावयास मिळत असतात. मात्र या ठिकाणी विकीने पूर्णपणे त्याच्यावरती दबाव आणि दडपण निर्माण केलंय. यावेळेस मात्र इनफिल्डला भेदून दिलाय. चेंडू निघून चाललाय. बॅकवर्ड पॉइंटचं क्षेत्र. रेस चालू होती मात्र या ठिकाणी विजय प्रदान करतोय चेंडू. या येतील मात्र दर्जेदार 4 चौकार.
फुलटॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. नो मॅच झोन, क्षेत्र खाली आहे, निघून जातोय. आणि नक्कीच षटकार प्राप्त झालाय. हेमंत सोकांडेच्या अवाक्यात चेंडू सापडला. दिमागदार फटका त्याच्या बॅटमधनं सजला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी ज्ञानदीप वरती हमला केला जातोय. चेक केलं जाईल षटकार आहे की चौकार. पंच ठीक. षटकार आहे पंच. 6 धावा प्राप्त झाल्या. या फटक्याने मात्र हेमंतचा आत्मविश्वास उंचावलेला असेल, कारण थोडासा दडपणीत होता, कुठेतरी संघर्ष करत होता. पुन्हा एकदा इनफिल्डला बेधून काढलाय. चेंडू निघून चाललाय इनसाइड आउट. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये भाग मिल्खा भाग असं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत होतं. 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द रो. सीमारेषा पार. 4 चौकार. पहिल्या षटकामध्ये विकीने या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली होती. या ठिकाणी ज्ञानदीपाला त्याच्यावरती ज्ञान वाटण्याचा प्रयत्न करतोय हेमंत सोकांडे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे दर्जेदार फटके पाहायला मिळाल्यात. या ठिकाणी ज्ञानदीप कमबॅक करेल की आक्रमण करेल. हेमंत सुंदर चेंडू या ठिकाणी लाऊड अपील केली जाते. पंचांनी मात्र उंगली केले आकाशामध्ये. हेमंत सोकांडेला एसटींच्या मधोमध पकडलं गेलंय. गडी होते बाद. झटका क्रमांक 2 राजे बॉयज हेमंतच्या माध्यमातून दुसरा झटका. कमबॅक केलं या ठिकाणी ज्ञानदीपने. तिसऱ्या चेंडूवरती चांगला दर्जेदार चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या ठिकाणी हेमंत सोकांडेला तिन्ही यष्ट्यांच्या मधोमध पकडलं गेलं. पंचांनी या ठिकाणी ओळखलं, भापलं आणि आपली उंगली आकाशामध्ये केली. ते मात्र हेमंतचा आक्रमण थोपवण्यात आले. ही तलवार म्हटली तर शमवली गेली ज्ञानदीपच्या माध्यमातून. नवीन फलंदाज एंटर होतोय. हेमंतची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज कुणाल. डावखुऱ्याचा फलंदाज इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र तब्दील केली जाईल, बदल केला जाईल. लेफ्ट हँड राईट हँड आता मात्र कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहावयास मिळेल. धावसंख्या पाहतोय 16 वरती. प्रेक्षक राजा झालाय गोळा. धावसंख्या धावफलकीवरती 16. चांगला सामना पाहावयास मिळतोय. या ठिकाणी समान तुल्य बळाचे दोन्ही संघ एकमेकांच्या उभयंतात आहेत आणि या ठिकाणी ज्ञानदीप पुन्हा एकदा मार्गस्थ. फुलटा चेंडू डोळ्याच्या भुवया उंचावल्यात. निघून चालला इनफिल्डला बेधून चेंडू. आस बांधत होता. थोडासा प्रयत्न केले होते झेल टिपण्यासाठी, मात्र पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा चेंडूचा आपण या ठिकाणी झेलसाठी प्रयत्न करत असतो आणि नक्कीच पंचांनी या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय. बिमार चेंडूच्या माध्यमातून या ठिकाणी नो चेंडू घोषित केलाय. नो साठी रिव्ह्यू घेतलाय. पंच तुम्ही घेतलाय? नो आहे फक्त, रिव्ह्यू नाहीये. फ्रीट होता. फटका सजवलाय. निघून चाललाय. या ठिकाणी लाजवाब फटका
हवाई हमला, हवाई यात्रा, षटकार. षटकारच्या साहाय्याने सगळ्याची धावसंख्या फ्लाय होते. गरुड झेप घेते. धावसंख्या धावपटलावरती पाहतोय 25 ऑन अ बोर्ड. इथे मात्र कुणाल थांबणार नाहीये. त्याने केली सुरुवात हवाई यात्रेसाठी. गोलंदाजावरती या ठिकाणी मात्र दबाव आणि दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जेव्हा जेव्हा पाहिले आपण या ठिकाणी गोलंदाजावरती आक्रमण करणं फलंदाजाचं रसायन मानला जातो आणि त्या रसायनाचा पुरेपूर आता मात्र वापर करतोय कुणाल. ज्ञानदीपला या ठिकाणी ज्ञान वाटण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडंसं लाईन लेंथ पासून वंचित असलेला गोलंदाज त्याला पुन्हा एकदा अविरतपणे लाईनवरती यावं लागेल, लेंथवरती यावं लागेल. कारण फुलटॉस चेंडू टाकतोय, कुठेतरी लेंथवरती चेंडू टाकावे लागतील. पुन्हा एकदा रडार मध्ये सापडलाय. बेडा होगा पार, तो मिलेगे रन. षटकार. लाजवाब फटकेबाजी करतोय. स्लॉट मध्ये चेंडू टाकले जात आहेत, प्लॉट मध्ये दाखल केले जात आहेत. 5 चेंडू, संघाची धाव संख्या पुन्हा एकदा फ्लाय होते. धाव संख्या 31. बॅक टू बॅक चे सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात कुणालच्या बॅट मधनं. अखेरचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा ज्ञानदीप वरती हल्ला. एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केल्या त्या विकीने. तदनंतर या ठिकाणी पुरेपूर समाचार घेण्यात आले. आतापर्यंत 25 धावा खर्च केल्यात. अखेरचा चेंडू, अकुटप्याचा चेंडू इनफिल्डला बेधून काढलाय. लॉंग ऑफ आणि चेंडूचा पाठलाग केला जातोय. रेस सुरू होती, चेंडू मात्र फरार होतोय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स इन टू द फॅन. मिळालाय मोका, लगावलाय दर्जेदार चौका. धावसंख्या झाली धावपटलावरती 35. 35 धावसंख्या धावपटलीवरती. सुंदर फटकेबाजी. चांगलं षटक ठरतोय राजे बॉईज संघासाठी. खरं तर पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावांना आकुंचन लावण्यात आलं होतं. या ठिकाणी मात्र ज्ञानदीपच्या हाती चेंडू सुद्धा सोपवण्यात आला. ज्ञानदीप वरती मात्र कुणाल बरसून पडलाय. सुंदर फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय कुठेतरी धावांची गती वाढलेली आहे. त्या धावांच्या गतीनं आकुंचन लावण्यासाठी विकीच्या हाती चेंडू सोपवण्यात आलाय. आता मात्र आउटफील्ड सुद्धा सजलेली नटलेली आपल्याला पाहावयास मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू आखूड टप्प्यावरती पडला. बाउन्स प्राप्त झाला. बॅटची लिडिंग एज पाहावयास मिळते आणि या डिक्लेअर झोनच्या आश्रयाला चेंडू निघून जातो. एक धाव निश्चितच या ठिकाणी प्राप्त झाली. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या 36. जो दोन्ही संघांमध्ये आकडा आहे तो आकडा धावफलकेवरती म्हणजे 36 ही धावसंख्या. चांगल्या गोलंदाजाला चांगला सन्मान दिला जातोय. खराब चेंडूवरती या ठिकाणी हमले केले जात आहेत. म्हणजे चांगली एकंदरीत आपण पाहिलं तर संयमी फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सोपान चांगली साथ देतोय कुणालला. या ठिकाणी फक्त त्याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय कारण कुणालच्या बॅटमधनं दर्जेदार फटके येत आहेत. चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय कुणाल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होत आहेत. त्या चाडू शंकडी या ठिकाणी त्याला स्ट्राईक दिली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज रवाना. उजव्या एसटी पासून दुर्बारचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतील. एक शाहरुख खानची अदाकारी पेशकश करत हेमंत सरांनी आमच्याकडे इशारा दिलाय. अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या इकडे पुढे सरसावेल. धावसंख्या 37. 37. लॉस ऑफ 2 विकेट्स.
जिरकावून दिले, फटका फसलाय. बॅकची लिडिंग याची आपल्याला पाहायला मिळते. नो मॅच झोन मध्ये चेंडू धरतीला दान होतोय. तत्पूर्वी जर विचार केला तर खेळपट्टीवरती गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले, मात्र चेंडू धरतीला दान झाला. 2 धावा निश्चितच एकवडल्या. 2 धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडते. चांगली गोलंदाजी करतोय विकी. लोवर पेसरचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची इनर एज आणि डायरेक्ट हिट. मामला फिट. कुणाल मात्र होईल धावबादच्या रूपेने. तिसरा झटका. राजेबॉय संभाला गडीवाद. नवीन फलंदाज कुणालची जागा भरून काढण्यासाठी येतोय किशोर. इथं मात्र हरीशने चांगला थ्रो केला. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. अगदी देवदूतासारखा या ठिकाणी धावून आलाय, कारण कुणाल भलत्याच फॉर्म मध्ये होता. चांगल्या लय मध्ये दिसत होता. चांगली बॅट त्याची या ठिकाणी बोलबाला करत होती. इथे मात्र त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न झाले. वीस धाव्यांची पारी आपण पाहिली कुणालच्या माध्यमातून. डाऊन द ग्राउंड फटका. स्ट्रेट डाऊन इन टू द बास्केट. झटका क्रमांक 4 सोपानच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचा सलगचा हा दुसरा झटका बसतोय राजेबॉय संघाला. कुठेतरी बॅकफुटला ढकलण्याचं कार्य केलं जातंय इगतपुरी संघाच्या माध्यमातून. संपूर्ण एफर्ट मैदानाच्या आतमध्ये प्रदान करतायत. सोपानने पाहिलं कुणाल गेलाय, त्याला साथ मला द्यावीच लागेल. त्याच्या बरोबरी तो सुद्धा निघाला. नवीन फलंदाज इंटर होतोय भूषण. कालचा दिवस भूषणने सुद्धा गाजवलेला आहे. अल्याणीकर चषकामध्ये जर विचार केला तर भूषण आणि शुभम हे वादळत्या मैदानावरती घुंगावत होतं. आता मात्र या ठिकाणी जबाबदारी आहे, ती जबाबदारी घ्यावी लागेल. 6व्या क्रमांकाला तो खेळायला येतोय. 6व्या क्रमांकाचे आणि 5व्या क्रमांकाचे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये बघतोय. विकी बॉलिंग मार्गवरती सज्ज. अकू टप्प्याचा चेंडू हलक्या त्याने पुश केलाय चेंडूला. बॅकवर्ड पॉइंटचं क्षेत्र दुर्बर्ण क्षेत्ररक्षक येतोय, कलेक्टिंग करतोय. 1 धाव प्रदान झाले. धावसंख्या इकडे पुढे सरसावते. धावसंख्या धावफलकीवरती 40 या अंकावरती जाऊन पोहोचते. सुंदर फटका. डीप मिड विकेट. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होत नाहीये. किशोर आणि भूषण दोन्ही डावखुरात्याचे फलंदाज आहेत. ज्या वेळेस डावखुरात्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असतात त्या वेळेस गोलंदाजांची डुकीडुकी वाढलेली असते. आणि ही डोकेडुकी दोन्ही फलंदाज ठरतील काय येणाऱ्या पुढील 2 षटकांमध्ये आपण पाहूया. 3 षटकांचा खेळ संपुष्टात झाले. संघाची धावसंख्या झाले 41. 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत राजेबॉय शापूर संघाने. चांगला खेळ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानालगत आपण पाहतोय बाजूलाच असलेली शाळा. शाळेमध्ये मगाशी एक सुंदर गीत आपल्याला ऐकायला मिळाला. जय जय महाराष्ट्र माझा, काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी, फौलादी मनगटे खेळती खेळ जी बघेणी, दारिद्र्याच्या उन्हात झिजला निडळ्याच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. सुंदर चेंडू या ठिकाणी किशोरला पूर्णपणे फसवलाय. हा महाराष्ट्र आहे, ना कुणापुढे झुकला ना कुणापुढे वाकला. या महाराष्ट्राने दिल्लीचे तख्त गाजवलेले महाराष्ट्र आहेत. या ठिकाणी अनेक शूरवीरांनी या ठिकाणी आपल्या योगदान दिलेलं आहे. त्या सर्व शूरवीरांना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून वंदन देऊया. पुन्हा एकदा पुढील चेंडूकडे वळूया.
डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. इथे मात्र दोन क्षेत्ररक्षक होते, मात्र फक्त या चेंडूकडे पाहत राहिले. जेव्हा जेव्हा स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय, स्ट्रेट ड्राईव्ह म्हटलं की एक सेफ फटका मानला जातो. इथे मात्र 4 धावा प्राप्त झाल्या. सुंदर फटका किशोर मेजर. किशोर मेजरची बॅट जी तळपते, ते म्हणतात ना, तुका म्हणे मज लागली सी भूक. ही भूक आपण पाहतोय किशोरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा धिरकावून दिलंय. एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. इथे मात्र किशोरची तोफ शांत करतोय गडीबाद. झटका क्रमांक 5 राजेभाई शापूर संघाला. नवीन फलंदाज इंटर होतोय. किशोरची जागा घेऊन खेळतोय या ठिकाणी सियोग. 7व्या क्रमांकाला येतोय. षटक क्रमांक 4 चालू आहे. 3 चेंडू टाकून झालेत. या ठिकाणी गोलंदाज जर पाहिलं तर राहुलने चांगली कामगिरी केली. मोठा फटका आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जितकी ताकद हवी होती तितकी ताकद त्या फटक्यावरती नव्हती. फ्लाईट फटका आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी सुयोग पाहूया. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेग कटर चेंडू होता, थोडीशी गती काढून घेतली होती. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दुरुबरचा एक क्षेत्र या ठिकाणी कव्हर केलाय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. 2 धावेने धावफलकीत भर पडते. धावसंख्या धावफलकीवरती 47 धावसंख्या ही धावपटलावरती पाहायला मिळते. 2 धावा पहिल्या चेंडूवरती आलेल्या आहेत सुयोगच्या. पुन्हा एकदा ऑन साइडला कॉर्नरचा क्षेत्र. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र काय घडते, काय बिघडते. सियोग सुद्धा माघारी धरतील. दुसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. इथे घाई केली, संकट समोर होतं, डेंजर झोन वरती दाबत होता. इथे मात्र सियोगला कुठेतरी थांबावं लागेल. आपला खेळ या ठिकाणी संपूर्ण स्टॉप करावं लागेल. पुन्हा एकदा हादरा बसतोय. झटका क्रमांक 6 राजेभाई शापूर संघाला सुयोगच्या रूपाने. 48 धावसंख्या धावफलकीवरती आहे. 5 चेंडू झाल्यात. 4थ्या षटकातील अद्यापही अखेरचा चेंडू शेष आहे. तो खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नितीन येतोय मैदानाच्या आतमध्ये. अनुभवी खेळाडू, अनुभवाची शिदोरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिजताना पाहायला मिळेल काय? या अनुभवाची शिदोरी या कुठेतरी चमत्कार घडवेल काय? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. इनसाइड एज पाहायला मिळते. चेंडू डिक्लेअर झोनच्या आश्रयाला. 4थं षटक या ठिकाणी संपन्न होते. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 49 49 धावसंख्या धावफलकीवरती पाहायला मिळते. एकूण 50 धावसंख्या धावफलकीवरती पाहतोय. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती राजेभाई शापूर संघ येऊन ठेपलाय. 4थं षटक, 5वं षटक. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांनी उंगली केली आकाशामध्ये. पुन्हा एकदा झटका बसेल राजेभाई शापूर संघाला. मधोमध पकडले पंचांनी या ठिकाणी. नितीनला जावं लागेल माघारी.
थोडस हताश निराश या ठिकाणी आपण पाहतोय नितीनला जाताना, कारण त्याच्यावरती जबाबदारी दिली होती ती जबाबदारी तो अपूर्ण ठेवून या ठिकाणी माघारी परततोय. परफेक्ट. पुन्हा एकदा नितीन, दुसरा नितीन आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप चेंडू होता मागचा. आपण जर विचार केला तर पचानी सुंदर कर्तव्य दक्षता या ठिकाणी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. डाऊन द ग्राउंड फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरचं क्षेत्ररक्षक येतोय, दुर्बरना चेंडू घेतोय. चांगला कमबॅक केलाय या ठिकाणी क्लासिक इगतपुरी संघाने. खरं तर कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर भरपूर धावा 29 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर जर विचार केला तर चांगला कमबॅक त्या पुढील षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा, मागील षटकामध्ये विचार करायला गेलं तर फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. आणि इथे मात्र हरेशने सुरुवात केली. 2 चेंडू टाकले, एक विकेट आणि एकच धाव आले. आता मात्र भूषण आहे, भूषणवरती खूप मोठी जबाबदारी आहे. फुलटा चेंडू दिडकाव दिलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडस लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. जर रॅपिड थ्रो आला असता तर कुठेतरी जर त्याला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ का मानला जातो? डाऊन द ग्राउंड फटका इनटू द बास्केट. चांगला झेल टिपलाय. प्रत्येक खेळाडू आपला सुंदर योगदान देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा सर, आठ गेलेत 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर शेळके. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खात्मा झालाय. संघाची धावसंख्या उठावलेली, मंदावलेली, धावसंख्या लुळी पडलेली. 52 धावसंख्या, 52. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर या ठिकाणी, डायरेक्ट हिट, मामला फिट. पुन्हा एकदा फलंदाज मयूर शेळके डगआउटच्या आश्रयाला. एका मागोमाग एक गडी लागलेले आहेत. झडती जसा पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी मात्र या ठिकाणी ही फलंदाजी कोसळताना पाहायला मिळते. अखेरचा चेंडू आणि अखेरचा विकेट. 9 गडी बाद केल्यात या मैदानावरची. ही खासियत आहे. या ठिकाणी अनेक आपल्याला इतिहास घडताना पाहायला मिळालेत. प्रफुल आलाय, अखेरचा चेंडू. लेग स्टंप पासून वरचा चेंडू आपण पाहतोय. डाव्या एसटीला सन्मान देणारा चेंडू. अवांतर चेंडू, अवांतर धाव. अवांतरच्या माध्यमातून ही धावसंख्या आपण पाहतोय 53. मोठा फटका साजलाय. कुठपर्यंत उंची मोठी आहे, लांबी किती आहे? लांबी कमी आहे. पुन्हा एकदा झेल टिपलाय, संपलाय फलंदाजाचा खेळ आणि ऑल आउट झालाय संपूर्ण फलंदाजांना. या ठिकाणी खेळाडूंना, फलंदाजांना या ठिकाणी मोका मिळालाय. मात्र मोका कोणामुळे मिळालाय तर इगतपुरी संघामुळे. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आला. संघाची धावसंख्या धावफलकेवरती 53. 54 धावांचं लक्ष असेल क्लासिक इगतपुरी संघासमोर. दरम्यान एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. दुसऱ्या इनिंगला लगेचच सुरुवात होईल. मी घेतोय थोडीशी रजा. आपण कुठे जाऊ नका, सामन्याचा आनंद लुटा. यापुढील आवाज धावता लेखाजोखा आपल्याला सांगतील दसईचा बुलंद आवाज आणि माझे मित्र फैजल शेख. थँक्यू.
धन्यवाद निशांत सर. जाऊया मॅच कडे. क्लासिक इगतपुरी विपक्ष राजे बॉयज प्रथम फलंदाजी करत असताना राजे बॉयज संघाने 5 षटकामध्ये धावा लावल्या. स्कोअर बोर्डवर 53 आणि 54 धावांचं टार्गेट ठेवलं. पहिली मॅच पाहिली. पहिल्या मॅच मध्ये 54 झाल्या होत्या. 55चं टार्गेट होतं. आता 53 झालं. 54चं टार्गेट आहे. एक धाव थोडीशी कमी आहे. पाहूया आता मात्र राजे बॉयज विपक्ष आपण पाहतोय क्लासिक इगतपुरी संघ आहे. मग असे शिवम स्पोर्ट्स गेरचे विपक्ष NP स्पोर्ट शहापूर संघ होता. बिग बॅश लीग प्रमाणे ही पूर्ण स्पर्धा खेळवली जाते. जो मात्र पहिली मॅच जिंकेल आणि दुसऱ्या राऊंड मधला पहिला विजय होईल त्याची आता मात्र विनरची मॅच होईल. त्यानंतर फर्स्ट राऊंड हारलेला संघ शिवम स्पोर्ट्स गेरचे विपक्ष यातील हारलेला संघ यांच्यात मॅच आहे लुजरची. त्यानंतर त्यातला विजय होईल आणि विनर मधून जो हारेल त्यांची मॅच होईल आणि त्यानंतर जो संघ विजय होईल त्याची आणि जो टॉपला राहील त्याची मॅच होईल. 54 धावांचं आव्हान पूर्ण पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. क्लासिक इगतपुरी संघाचे RD आणि राहुल. स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो गणेश 11 गंगारोड आयोजित खासदार चषक 2026चा थरार हा पूर्ण स्पर्धेचा लेखादुखा दाखवण्याचं काम मात्र या ठिकाणी UTC लाईव्ह ची पूर्ण टीम करत आहे. आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा आणि 3ऱ्या दिवसातील आपण पाहत आहोत ही स्पर्धा. खूपच सुरेख आपण पाहतोय. ऑफ साइडच्या दिशेने खेळाडू कक्षा पाहायला गेलं तर मुख्य मंच कॉमेंट्री बॉक्स कक्षा आणि तसं टॉस्क बॉक्स कक्षा आणि पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर भगव्या पट्टीने सजवलेली स्पर्धा आपण पाहतोय. भगवे झेंडे मात्र आपण पाहत आहोत मागे डुलत आहेत आणि पूर्ण स्पर्धा आपण पाहत आहोत खासदार चषकाचा विचार केला. सुरेश बाळामामा म्हात्रे यांचा आज वाढदिवस. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. 5 ओव्हर मध्ये 54 धावा करायचे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत RD आणि त्याच्या जोडीला राहुल. स्ट्राइक एंडला राहुल, नॉन स्ट्राइक एंडला RD. या खेळाडूंचा विचार केला. RDचा तर भरपूर वर्ष इगतपुरी संघातून आज या शहापूर तालुक्यामध्ये खेळण्यासाठी येत असतो आणि चांगला परफॉर्मन्स त्याचा या स्पर्धेमध्ये होत असतो. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो मयूर मॅनपॉम सापगाव. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय मयूर. पाहूया पहिला चेंडू या ठिकाणी. पहिला चेंडू स्टेट ड्राईव्ह फाटका दमदार साऊंड जो मात्र आमच्यापर्यंत पोहोचला. चेंडू निघून गेला. षटकार. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार टोकला आणि षटकाराने मात्र मयूरचं स्वागत केलं. स्वाग से करूगा मैं इसका स्वागत. पहिला चेंडू षटकार टोकला. 54 धावा करायचे आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक. पुढचा चेंडू. हा चेंडू या ठिकाणी खूपच सुरेख असा फाटका सजवला. लावला मॅप आणि शोधला एक गॅप शोधला. त्यानंतर चेंडू 4 धावांसाठी चौकार गेला. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या आता 4 ने वाढली. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 10 धावा 2 चेंडू मध्ये आल्यात. नक्कीच आमचे मित्र या ठिकाणी कालेपाड्यावरून आज मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे. आणि नक्कीच या ठिकाणी
मेजर सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आहे. आणि ऑफसाईडच्या दिशेने मनगटाच्या सहाय्याने चेंडू खेळून काढला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र कुठलीही चुकी करत नाहीये, धाव कुठली नाही, म्हणजे निर्धाव चेंडू आलाय. पुढील चेंडू या ठिकाणी मयुरियाचा पाहूया. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने अप्रतिम फटका, मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि आलेला शहापूरच्या मैदानावरचा कव्हर ड्राईव्ह चौकार. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या कुठेतरी स्कोर बोर्ड लागली जाईल. आता धावसंख्या 4 ने वाढते. फलंदाजी पॉवरफुलीच्या षटकामध्ये पॉवरफुल करत आहे. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू या ठिकाणी पायावर होता, लेग साईडच्या दिशेने फक्त फ्लिक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक किशोर मेजर या ठिकाणी चेंडू अडवतात, चेंडू फेकवेल तत्पुरता एकच धाव. पहिल्या पॉवर प्लेचं षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे क्लासिक इगतपुरी संघाची. खूपच सुरेख आता मात्र आपण पाहत आहोत. क्लासिक इगतपुरी संघाचा आपण जर्सी कोट पाहतो, अप्रतिम आहे. एका साईडला पाहायला गेलं तर पूर्ण इगतपुरी असं नाव लिहिलं आणि एका साईडला पाहतो तो सावकार. या ठिकाणी पाहूया पुढचा चेंडू. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15 धावा. आणि षटक क्रमांक आता दुसरं टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतो हेमंत सोकांडे. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा खूपच सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू दंदन 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 करत जातोय खेळाडू कक्षामध्ये. 4 धावांसाठी चौकार. सुरेख फलंदाजी, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय आणि पुरेपूर फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये राहुल. आरडी मात्र अजूनही एकही चेंडू स्पर्श केला नाहीये, पण सर्व चेंडू जे खेळले ते राहुल याने खेळलेत. पुढचा चेंडू रिव्हर्स अटॅक केला होता, आता मात्र चेंडू आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. चेंडू जातोय, निर्धाव पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 54 धावा करायचे जिंकण्यासाठी आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. पुन्हा एकदा हलकासा कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, कुठली धाव नाहीये, म्हणजे असं निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तालुका हाफचे आपण संघ पाहतोय. पहिल्या दिवसाचा विचार केला, नगरपंचायत पोळ होता, डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा झाली. वेताल स्वामी शहापूर संघाने मात्र पहिल्या दिवशी वर्चस्व राखलं आणि कालच्या दिवसामध्ये तालुका हाफ मध्ये सुद्धा वेताल स्वामी संघाने वर्चस्व राखलाय. आजचा तिसरा दिवस आहे, पाहूया तिसऱ्या दिवसामध्ये कुठला संघ क्वालिफाय होतो. लेग साईडच्या दिशेने फटका दमदार आहे, चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स इनटू द फॅन, चौकार. प्रेक्षक राजांच्या भेटीसाठी निघून गेला, एका टप्प्यामध्ये चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार आलाय. प्रेक्षक राजांना विनंती आहे का तो चेंडू गेला दादा, तो जेवढा चेंडू फेका. गुणी प्रेक्षक राजे शहापूर तालुक्याचे जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात आणि त्यांना सुद्धा आवड आहे क्रिकेटची, त्यांना आवड आहे या तालुक्याची, या ऐतिहासिक मैदानाची. ओढ लागली मला, लागली कशाची तर खाडीच्या मैदानाची. ओढली लागली मला, लागली ते कशाची तर खासदार चषकाची. फक्त माहीत झालं का या मैदानावर स्पर्धा आहे तर प्रेक्षक राजा या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी येत असतो आणि खेळाडूंचा हा खेळ
पाहतच असतो. पुढे येऊन मात्र फ्लिक केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू आडवेल, फेकी करेल, पुन्हा गॅदर केला जाईल. तत्पुरता एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. राजेबाई विपक्ष आपण पाहतो क्लासिक इगतपुरी संघाच्या माध्यमातून धावा स्कोर बरोबर 24 धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहूया. आता प्रथम स्ट्राईक एडवर आरडी लेग साईडच्या दिशेने फटका उडवला होता आकाशालगत, मात्र खूपच दूरवरचा अंतर कापून क्षेत्ररक्षक धावत पडला. त्याला थोडासा फंबलिंग पाहायला भेटला. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाच्या अखेरीस, 2 षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्डवर धावांचा विचार केला. 26 धावा आपण पाहत आहोत स्कोरबोर्डवर. समीकरण असेल तर 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये करायचे 28 धावा. मागील मॅच मध्ये 18 मध्ये 27 होत्या. पाहूया या मॅच मध्ये 18 चेंडू 28 धावा करायचे, तर 18 चेंडू 28 धावा या रोखण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येईल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रफुल्ल पाहतोय, मॅन फ्रॉम आडगाव. दुसरं षटक टाकलं हेमंत सोकांडे, तो सुद्धा आडगावचा होता. आणि ज्यावेळेस राजेबाई संघ या ठिकाणी निर्माण केला त्यावेळेस हे 2 खेळाडूंची वर्णी या संघामध्ये लागले आणि चांगला परफॉर्मन्स त्या खेळाडूंचा राहिला. पाहूया आता मात्र प्रफुल्लाची गोलंदाजी कशा प्रकारे होईल, कारण की 18 चेंडू 28 धावा करायचे. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी करत आहेत. विचार केला तर शहापूर तालुक्यामध्ये अनेक कलाकार आहेत. त्यामध्येच आमचे तेजस दादा सुद्धा एक कलाकार आहेत, एक एडिटर आहेत. चांगले चांगले अशा क्लिप बनवतात, व्हिडिओ बनवतात. तेजस म्हात्रेचंच नाव घेतलं सर आम्ही. एक चांगला एडिटर आहे. जर तुम्हाला जर कुठली व्हिडिओ बनवायची असेल, एडिट करून पाहिजे असेल, तर तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता. पहिला चेंडू या ठिकाणी अप्रतिम फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. चेंडू आला, त्याला मात्र हेरला फलंदाजाने आणि ऑफ साईड दिसत फटका दमदार सजवला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात धावत पळत गेला. लाईटचा पोल होता तरी त्याने मात्र तो चेंडूला अडवला आणि आपल्या संघासाठी धावा रोखण्याचा प्रयत्न केला. एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल 27 धावा. पुढचा चेंडू प्रफुल्ल याचा आरडी साठी. हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला. लेग ब्रेक चेंडू पाहायला भेटला. टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक नितीन याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. थोडीशी आमचे सूरजभाई यांची ऍड आले. पाणी पुरवठा आपण पाहतोय. दृष्टी वॉटर सप्लाय सापगावचे आमचे सूरजभाई यांच्या माध्यमातून वॉटर सप्लाय केले जाते आणि त्यांची मात्र हे वाहन गोलंदाजीसाठी प्रफुल्ल आला. प्रफुल्लच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी चांगला असा फटका सजवला होता. त्यावर मात्र एक धाव घेतला आणि दुसरा चेंडू लगेच निर्धाव पाहायला भेटला. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. भूषण चेंडू अडवतो, चेंडू फेकी करतोय, मात्र तत्पुरता एकच धाव. एका धावने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 धावा. चला NP स्पोर्ट शहापूर ए संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. यानंतर मॅच असेल विजेता संघ विपक्ष NP स्पोर्ट शहापूर ए. पुढचा चेंडू यारकर चेंडू होता. सन्मान दिलाय चेंडूला, खेळून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. थोडासा बमलिंग पाहायला भेटला. बघत्या बघत्या नजराटी दुर्घटना घटी लगेच 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या. जिथे एक होती थोडीशी चुकी पाहायला भेटली. लगेच धावत पळत कॉलिंग महत्वाची आणि कॉलिंग केल्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या.
या 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 2 ने वाढेल. आता धावसंख्या होते 30 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असेल उर्वरित चेंडूमध्ये. चौदा चेंडू 24 धावांची गरज आहे. प्रफुल्लाने कुठेतरी कमबॅक केला या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. हा चेंडू पुन्हा एकदा टॉप पॅच लागल्या. चेंडू मात्र या ठिकाणी वन बाउन्स थेट मात्र आमच्या कॅमेरामॅनला हिट करणारा येतोय. परफेक्ट चौकार. कॅमेरामॅनची फिल्डिंग आम्हाला आवडली. डायरेक्ट चेंडू त्यांच्याकडे जाऊन स्थिरावलेला आहे. एका टप्प्यामध्ये चेंडू डायरेक्ट आमच्या कॅमेरामॅनला हिट केला आणि त्यांचा कार्यक्रम फिट असतो मैदानामध्ये, कारण की ते मात्र त्यांच्या या वाहिनीतून पूर्ण दृश्य कॅच करतात. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढली. आता 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये करायचे धावा 20. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटची काढा लागली होती. एसटी रक्षकाच्या हातातून मात्र हा झेल मात्र परफेक्ट कॅरी होऊ शकला नाहीये. म्हणजेच या ठिकाणी राहुल याला जीवनदान मिळालेलं आहे. आता समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 20 धावा. नक्कीच आमचे दादा सुद्धा या ठिकाणी पाहतच असतील. दादा मागाशी मॅच सुद्धा अशीच झाली होती. 12 मध्ये 20 ची गरज होती. त्यावेळेस चौथं षटक जे टाकण्यासाठी रोशन वेखंडे आला होता आणि तोच रोशन वेखंडे या ठिकाणी टॉच सोडवण्यासाठी आला. पण आता या ठिकाणी रोशन वेखंडे नाही तर राजेबॉयज संघाला विचार करावा लागेल का कुठला गोलंदाज आपण मात्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आणायचं आहे. कारण की 10.00च्या सरासरीने धावा आता या ठिकाणी राजेबॉयज संघाला या रोखायचे. तर 10.00च्या सरासरीने धावा ठोकायचे या ठिकाणी क्लासिक इगतपुरी संघाला. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला भेटेल भूषण तारमले, ओमकार तारमले यांचा खास जवळचा फ्रेंड. बारा बॉल 20 धावांची गरज. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत, म्हणजे जबाबदारी त्यांच्यावर भरपूर आहे. पाहूया या ठिकाणी भूषणची गोलंदाजी कशी राहील. तर या ठिकाणी स्ट्राईक एंडवर आरडी पाहतोय. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने फटका दमदार होता. त्या ठिकाणी शतरक्षक लाजवाब अप्रतिमाचा झेल टिपला होतोय. नितीनच्या माध्यमातून ज्युनियर नितीन त्या ठिकाणी तैनात होता. मॅन फ्रॉम बाबने चांगला असा झेल टिपला. त्या ठिकाणी रॅपिड फटका होता आणि तो चेंडू जसा आला तसा मात्र या ठिकाणी झेल टिपला आणि फलंदाजाला बाद केला. आरडी बाद होतो. त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज विजय. नक्कीच आपल्या संघाला विजय मिळून द्यावा लागेल आणि आता विजय करण्यासाठी विजय आलाय. तो विजय कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्याला पाहायला मिळेल. कारण की उर्वरित चेंडू असतील 11 आणि 11 चेंडू मध्ये करायचे धावा 20. आदरणीय मनोहरजी म्हात्रे साहेब आज या खासदार चषक मध्ये उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल का दादा या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. पाहूया उंचपुरा खेळाडू विजय भूषण याचा पुढचा चेंडू. हा चेंडू हो अप्रतिम असा फटका सजवलाय. किशोर मेजर फक्त पाहतच राहिले. चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघून गेला. 6 धावांसाठी विजयच्या बॅटमधून आलेला फटका गोलंदाजाला दिला झटका. षटकार. आता समीकरण असेल 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये करायचे धावा 14.
10 चेंडू 14 धावांची गरज. विजय जसं नाव आहे त्याच प्रकारे फलंदाजी करतोय. या ठिकाणी मनोहरजी म्हात्रे साहेब उपस्थित राहिलेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल का आपण या मुख्य मंचावर या खासदार चषकमध्ये आपलं सहर्षमय स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहत आहोत हे खासदार चषक, आणि या खासदार चषक मध्ये आपण वेलेस वेल काढून आज उपस्थित राहिलं. आपलं हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस वसूल होणार. पत्रा बजाव शॉट, ठोक दिया, षटकार. विजयच्या बाट मधून आलेला हा घणाघाती प्रहार, विजय प्राप्त करण्यासारखा फटका, षटकार. भूषण पहिले या ठिकाणी षटक टाकण्यासाठी आला. भूषण पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. दुसरा चेंडू या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज विजय आला. विजयाने मात्र त्याचं पहिला चेंडू चेक न करता पहिल्या चेंडूवर षटका ठोकला. दुसरा चेंडू डॉट आला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा षटका ठोकला. धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्डवर धावा 46 धावा. आता समीकरण आहे 8 चेंडू 8 धावांची गरज. पुढचा चेंडू पाहूया. ओहो, अब्रेक चेंडू होता, पूर्णपणे पाहिलं आणि या ठिकाणी सन्मान दिलाय चेंडूला. नक्कीच बॅट आखडली मात्र फलंदाजाने. शेवटच्या मोमेंटला टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. म्हणजेच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विजयाचा विचार केला, एक षटकार मारतो, त्यानंतर भूषण डॉट चेंडू टाकतो, पुन्हा षटकार मारतोय, पुन्हा डॉट चेंडू येतोय. एक तेरी तो एक मेरी. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हॅलो ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव कंप्लीट करतोय. चेंडू फेकी झाले. तत्पुरता एकच धाव समाधान मांडलाय त्याने. एका धावाने आता संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर विचार केला 47. नक्कीच राजेबाई संघाचे ओनर किशोर दादा हे सुद्धा उपस्थित आहेत. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. किशोर खाटेकर नक्कीच सातत्याने राजेबाई संघाचे स्पॉन्सर आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण या खासदार चषक मध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी षटक क्रमांक विचार केला तर शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाज हेमंत. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. पहिला चेंडू विजयसाठी. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. समीकरण आता पाहायला भेटेल 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती असेल तर तेवढा चेंडू फेकायचा. समीकरण पहा 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. हॅलो हॅलो, येतो का आवाज? फ्रंटला बघ ना तिथे. हॅलो 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 हॅलो. पाहूया आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला भेटेल. सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय राहुल. चांगली चाऊल लावून ठेवले, चांगली फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. विजयाची चाऊल त्याला पाहिजे, त्याचं नाव आहे राहुल. पण हेमंत पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चेंडू मात्र खोळात होता, खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि चांगली चेंडूफेकी पाहायला भेटते. एक धाव जी मात्र कंप्लीट केली. एका धावाने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसवली. ते धावसंख्या 49 धावा स्कोरबोर्डवर. आणि आता समीकरण असेल उर्वरित 4 चेंडू आणि 4 मध्ये करायचे 5 धावा. 4 चेंडू 5 धावांची गरज. हा चेंडू लेग साइडच्या दिशेने उडवलाय आणि विजयच्या बॅट मधून आला हा विजय षटकार. नावातच विजय आहे, जय, आणि त्याच प्रकारे विजय प्राप्त करतो विजय. विजयच्या बॅट मधून आलेला हा तिसरा षटकार
आपल्या संघाला विजय प्राप्त करून देणारा. नक्कीच जिंकलेल्या संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. आणि नो डाऊट क्लासिक इगतपुरी